स्पॉट न्यूज, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी। माननीय श्री सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, परिक्षेत्र कोल्हापूर यांनी घेतला सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या संवेदनशील गुन्हे घडतात। राज्यात घडत असलेल्या जातीय धार्मिक घडामोडी तसेच आगामी काळात असलेले सण उत्सव या अनुषंगाने माननीय श्री सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, परिक्षेत्र कोल्हापूर यांनी सातारा जिल्ह्याची आढावा बैठक आज दिनांक 28/8/2024 रोजी घेतली। नमूद बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यात सध्या घडत असलेले बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच महिलांविषयीचे विविध गुन्हे तसेच जातीय धार्मिक तणावाच्या घडामोडी अनुषंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाच्या विविध उपाययोजना याबाबत सातारा जिल्हा पोलीस दलाचा सविस्तर आढावा घेतलाय। यामध्ये प्रामुख्याने मुली व महिला यांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्याबाबत तात्काळ प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करावा, गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी, अटक केलेल्या आरोपींवरचे कडक प्रतिबंधक कारवाई करावी। दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्ती दरम्यान महिलांविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करणं, शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुले-मुली यांना मार्गदर्शन करणं, आक्षेपार्ह किंवा अनुचित घडणाऱ्या घटनेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। आगामी काळात येणारे गणेश उत्सव, ईद व इतर धार्मिक सण उत्सवांच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष न करता योग्य ती दक्षता घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सूचना दिल्यात। यापूर्वी दाखल असलेल्या आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्यात। आगामी येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर गाव भेटी देणं, शांतता कमिटीच्या बैठका घेणं, गणेश मंडळाच्या बैठका घेणं, चांगलं काम करणाऱ्या गणेश मंडळींना प्रोत्साहनपर बक्षीस देणं, इतर शासकीय खात्यांसोबत समन्वय ठेवून त्यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणं, उपद्रवी लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, सोशल मीडिया मॉनिटरिंग करून अनुचित संदेश व पोस्ट करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करणं, दंगा काबू योजना राबवणं, संवेदनशील ठिकाणी रूटमार्च आयोजित करून कोणत्याही प्रकारे जातीय धार्मिक तणाव वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। स्पॉट न्यूज, जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।